बैठकीत जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला। भाजप लोकसभेच्या 26 ते 28 जागा, तर भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार। राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक। जागा वाटपावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। बैठकीला प्रकाश आंबेडकर यांची देखील उपस्थिती। संभाजीराजे छत्रपतींचं वडिलांसाठी एक मागे पाऊल, तर कोल्हापूरकर आणि शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करणार। संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार। राष्ट्रवादीकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची घोषणा। बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई लढत होण्याची शक्यता। महायुतीकडून जागा वाटपासंदर्भात अद्याप चर्चेसाठी निमंत्रण नाही। चर्चेचं निमंत्रण न आल्यास 18 तारखेला भूमिका स्पष्ट करू। बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा। मिशन 45चं टार्गेट ठेवून महायुती म्हणून काम करा। अमित शहा यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांना सूचना। अवैध गौण खनिज प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा, तर एसआयटीकडून अहवाल सादर सरकारनं ठरवलाय सदोष, तर राज्य सरकारकडून खडसेंवरील कारवाईला स्थगिती। मंत्री दादा भुसे मानहानी खटला प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा संजय राऊतांना पुन्हा दिलासा। 30 मार्चला होणार पुढील सुनावणी। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप नेते आग्रही। कल्याण शिवसेनेला तर ठाणे भाजपकडे घेण्याची मागणी। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत मोठी वाढ। गोरबंजार समाजाची दिशाभूल केल्याचा राठोड यांच्यावर गंभीर आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।